नमस्कार मित्रांनो, समजा तुमच्याकडे दर महिन्याला 10,000 रुपये आहेत आणि तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही. तर ही व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या रिस्क प्रोफाईलप्रमाणे 10,000 रुपयांची SIP कशी करायची आणि 20 वर्षांनंतर हे पैसे तुम्हाला किती मोठा कॉर्पस देऊ शकतात. पण सुरुवात करण्यापूर्वी दोन इम्पॉर्टंट गोष्टी समजून घेऊया, जी आहे रिस्क प्रोफाईल आणि डायव्हर्सिफिकेशन. सगळ्यात पहिलं रिस्क प्रोफाईल समजून घेऊ. रिस्क प्रोफाईल म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांवर किती रिस्क घेऊ शकता. सरळ उदाहरण घेऊ. समजा मार्केट अचानक खाली आलं आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटची किंमत 20% कमी झाली, तर तुम्ही काय कराल? घाबरून SIP बंद कराल का? का तुम्हाला थोडा टेन्शन येईल, पण तरीसुद्धा तुम्ही कंटिन्यू कराल? की शांत राहून आणखी इन्व्हेस्ट कराल? जर तुम्ही घाबरता आणि पैसे काढता तर तुमची रिस्क प्रोफाईल कन्झर्वेटिव्ह आहे. जर तुम्हाला थोडं टेन्शन येतं पण तुम्ही कंटिन्यू करता तर मॉडरेट आहे. आणि जर तुम्ही शांत राहून आणखी इन्व्हेस्ट करता तर तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात. तुमचं वय, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का नाही, हे सगळे फॅक्टर्स तुमची रिस्क प्रोफाईल ठरवतात. 25 वर्षांचा व्यक्ती जास्त रिस्क घेऊ शकतो कारण त्याच्याकडे लॉस रिकवर करायला वेळ आहे. पण 50 वर्षांचा व्यक्ती जास्त रिस्क घेऊ शकत नाही कारण निवृत्ती जवळ असते. आता डायव्हर्सिफिकेशनबद्दल समजून घेऊ. एक सोपा उदाहरण बघा. जर तुम्ही सगळी अंडी एकाच टोपल्यात ठेवली आणि ते टोपलं पडलं तर हे सगळी अंडी फुटतील. पण जर तुम्ही अंडी वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवली तर एखादं टोपलं पडलं तरी सगळं नुकसान होत नाही. गुंतवणुकीत सुद्धा सेम लॉजिक अप्लाय होतं. इक्विटीमध्ये पैसे ठेवले तर लॉंग टर्ममध्ये जास्त रिटर्न्स मिळतात, पण व्हॉलेटिलिटी पण जास्त असते. डेटमध्ये स्टेबिलिटी असते, पण रिटर्न्स मॉडरेट असतात. गोल्ड हे एक प्रोटेक्शनसारखं काम करतं. जेव्हा मार्केट अनस्टेबल असतं तेव्हा गोल्डची किंमत वाढते. हे 3 ॲसेट क्लासेस एकत्र आले की तुमची गुंतवणूक जास्त सुरक्षित राहते, रिस्क कंट्रोलमध्ये राहते आणि लॉंग टर्ममध्ये कन्सिस्टंट ग्रोथ मिळते. आता एक एक करून तिन्ही रिस्क प्रोफाईल समजून घेऊया. पहिलं ॲग्रेसिव्ह गुंतवणूकदारसाठी. हा पोर्टफोलिओ त्यांच्यासाठी आहे जे 20 ते 30 वयाचे आहेत, ज्यांचा फोकस लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनवर आहे आणि ज्यांची रिस्क घेण्याची क्षमता जास्त आहे. 10,000 रुपयांची वाटणी अशी असेल. 8,000 रुपये इक्विटीमध्ये जातील, जिथे ते लार्ज कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये बरोबरीने डिवाईड होतील. लार्ज कॅपमध्ये स्टेबल कंपनीज असतात, मिड कॅपमध्ये ग्रोथ पोटेन्शियल जास्त असतं आणि स्मॉल कॅपमध्ये रिस्क जास्त पण रिटर्नसुद्धा जास्त असतं. 1,000 रुपये डेटमध्ये जातील, जिथे स्टेबिलिटी मिळेल आणि 1,000 रुपये गोल्डमध्ये जातील, जे मार्केट प्रोटेक्शन देतील. म्हणजे मार्केट अस्थिर असलं तर तुमचं गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओला सांभाळून घेईल. हा पोर्टफोलिओ शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलेटाईल असू शकतो, पण लॉंग टर्ममध्ये जास्त रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी ठेवतो. हिस्टॉरिकली बघितलं तर अशा पोर्टफोलिओमध्ये 13 ते 16% ॲव्हरेज रिटर्न मिळालं आहे. म्हणजे 25 वर्षानंतर ही SIP तुम्हाला 2 ते 3 कोटी रुपयांचा कॉर्पस तयार करून देईल. आता बघूया मॉडरेट पोर्टफोलिओ. हा पोर्टफोलिओ त्यांच्यासाठी आहे जे 30 ते 40 वयाच्या आहेत, ज्यांच्यावरती जबाबदाऱ्या आहेत पण त्यांना ग्रोथसुद्धा हवी आहे. इथे 10,000 मधून 6,000 रुपये इक्विटीमध्ये जातील, पण इथे रिस्क कमी ठेवण्यासाठी स्मॉल कॅप अवॉइड केलं पाहिजे आणि पैसे लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये बरोबरीने डिवाईड केले पाहिजे. 3,000 रुपये डेटमध्ये जातील, जे स्टेबिलिटी देतील आणि 1,000 रुपये गोल्डमध्ये जातील. हा पोर्टफोलिओ बॅलन्स्ड आहे, ना खूप ॲग्रेसिव्ह ना खूप सेफ. हिस्टॉरिकली अशा पोर्टफोलिओने 11 ते 13% रिटर्न दिला आहे. ही SIP तुम्हाला 25 वर्षांनंतर 1.5 ते 2 कोटींचा कॉर्पस तयार करून देईल. आता बघूया कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ. हा पोर्टफोलिओ त्यांच्यासाठी आहे जे 40 वयाच्या पुढचे आहेत किंवा ज्यांचं लक्ष गुंतवणुकीच्या सुरक्षेवर आहे. इथे 10,000 मधून 4,000 रुपये इक्विटीमध्ये जातील, ते पण फक्त लार्ज कॅपमध्ये. 5,000 रुपये डेटमध्ये जातील, जिथे स्टेबिलिटी हायेस्ट असते आणि 1,000 रुपये गोल्डमध्ये जातील. हा पोर्टफोलिओ स्टेबल आहे, व्हॉलेटिलिटी कमी आहे, रिटर्न्स पण थोडे कमी असतील, पण सुरक्षा जास्त असते. हिस्टॉरिकली अशा पोर्टफोलिओने 8 ते 10% रिटर्न दिले आहे. म्हणजे 25 वर्षांनंतर ते 65 लाख ते 1 कोटीचा कॉर्पस तयार होऊ शकतो. ह्यात सुद्धा तुमचा कॉर्पस डबल करण्यासाठी एक ट्रिक आहे, जी आहे स्टेपअप SIP. आपण 10,000 रुपये महिन्याची SIP बघितली, पण तुमचा इन्कम पुढे वाढणार आहे ना, तर इन्व्हेस्टमेंट पण वाढायला पाहिजे. स्टेपअप SIP म्हणजे दरवर्षी तुमची SIP थोडी थोडी वाढवणे. समजा ह्या वर्षी 10,000 सुरू केलं तर पुढच्या वर्षी 11,000, त्याच्या पुढच्या वर्षी 12,000 असे.
यात मॅजिक असं आहे की फिक्स्ड SIP पेक्षा तुमचा फायनल कॉर्पस खूप जास्त होऊ शकतो, काही वेळा डबलसुद्धा होऊ शकतो. आणि हे करणं जास्त अवघड नसतं, कारण ह्यात वाढ हळूहळू होते. म्हणून लॉंग टर्म वेल्थ बिल्ड करायचं असेल तर सिंपल SIP सोबत स्टेपअप SIP नक्की यूज करा. अजून एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग. समजा काही वर्ष इक्विटी खूप चांगलं परफॉर्म करते आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा हिस्सा जास्त होतो. जर तुम्ही काही नाही केलं तर तुमचं रिस्क ऑटोमॅटिकली वाढते. म्हणून टाईम टू टाईम तुम्हाला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करावा लागतो. म्हणजे इक्विटीमधून थोडा प्रॉफिट बुक करून ते पैसे डेटमध्ये शिफ्ट करायचे, जेणेकरून ओरिजिनल ॲलोकेशन मेंटेन राहते. हे तुमची रिस्क कंट्रोलमध्ये ठेवते आणि मार्केट हाय असेल तेव्हा प्रॉफिट लॉक करायला मदत करते. आता तिसरा पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे टॅक्टिकल ॲलोकेशन. हे थोडे ॲडव्हान्स्ड आहे पण खूप युजफुल आहे. समजा इक्विटी मार्केट खूप जास्त वाढलं आहे आणि ओव्हरव्हॅल्यूड दिसतंय. अशा वेळेस थोडे पैसे इक्विटीमधून डेटमध्ये शिफ्ट करणे चांगले असते. आणि जेव्हा मार्केट खाली पडलेलं असतं आणि प्राइसेस कमी असतात तेव्हा उलट डेटमधून इक्विटीमध्ये पैसे शिफ्ट करून तुम्ही स्वस्त भावात इक्विटी विकत घेऊ शकता. हे एक्झॅक्टली बाय लो अँड सेल हाय करण्यासारखे आहे, पण डिसिप्लिन पद्धतीने. ही स्ट्रॅटेजी लॉंग टर्म रिटर्न्स खूप इम्प्रूव्ह करू शकते, पण हे इमोशनल डिसिजन्स घेऊन नाही तर प्लॅनिंगने करायचं असतं. आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे सगळे पोर्टफोलिओज तुम्हाला एक डायरेक्शन देतात, पण परफेक्ट पोर्टफोलिओ तुमच्या पर्सनल सिच्युएशनवर डिपेंड करतो. तुमच्या इन्कम, EMI, गोल्स, इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स हे सगळे कन्सिडर करूनच फायनल डिसिजन घ्यायचा असतो. म्हणून एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरसोबत काम करणे चांगले राहील. तो तुम्हाला प्रॉपर गायडन्स देईल, सुटेबल फंड सिलेक्ट करून देईल आणि तुमचा पोर्टफोलिओ ट्रॅक पण करत राहील. चला एक क्विक समरी घेऊ. तुमची रिस्क प्रोफाईल समजून घेऊन इन्व्हेस्ट करा, डायव्हर्सिफिकेशन करा, रेग्युलर SIP चालू ठेवून स्टेपअप SIP करा, टाईम टू टाईम पोर्टफोलिओ रिबॅलन्स आणि टॅक्टिकल ॲलोकेशन करत राहा. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांच्या गुंतवणुकीची सुरुवात अजून झाली नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.